सर्वांना नमस्कार। तर आज रात्रीच्या जेवणासाठी मी बनवलेलं होतं वरण भात आणि सुकी उसळ। तशी तर सुकी उसळ मी सहसा बनवतच नाही, रश्श्याचीच उसळ आमच्याकडे जास्त बनते। पण आज विवानला सुकी उसळ खायची होती, तर त्यामुळे त्याच्या आवडीची बनवलेली होती। सुक्या उसळीमध्ये मी जास्त काही नाही, थोडासा कांदा, टोमॅटो, लसूण घेतलेला होता आणि थोडीशी आपली कसुरी मेथी पण वरतून टाकलेली होती। तर त्याच्याने ना उसळ खूप छान लागते। आणि जी उसळ आहे ती मी अगदी 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली होती आणि त्यानंतर मग छान तिला कांदा वगैरे देऊन लाल तिखट टाकून छान परतवून घेतलेली होती आणि मग त्यामध्ये ही उसळ लागेल तशी टाकलेली होती। तर शुभ्राच्या पप्पांना आज खायचा होता ठेचा, म्हणजे वरण भातासोबत त्यांना खायचा होता ठेचा, कारण त्यांना काही सुकी उसळ आवडत नाही, रश्श्याची आवडते। तर त्यांच्यासाठी मी ठेचा पण बनवलेला होता। तर त्याच्यामध्ये विशेष काही नाही, थोड्याशा 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या छान तेलामध्ये परतवून घेतल्या आणि त्यामध्येच थोडासा लसूण पण घेतलेला होता आणि ते थोडंसं घसटून घेतलेलं होतं, लागेल तसं मीठ टाकलेलं होतं। आणि इकडे शुभ्रा विवान यांचा होमवर्क चाललेला होता, विवानला करसू लिपी शुभ्रा शिकवत होती। आणि तसंही विवानला मागे लागल्याशिवाय विवान होमवर्क लवकर करत नाही, खूप टाईमपास करत असतो, त्यामुळे त्याला खूप रागवावं पण लागतं आणि खूप मस्ती पण चालू असते त्याची। तर माझा स्वयंपाक चालू असताना सारखं त्याच्याकडे लक्ष पण द्यावं लागतं, त्याच्याकडनं होमवर्क हा करून घ्यावाच लागतो। आणि शुभ्राचा तसाही होमवर्क झालेला होता, त्यामुळे ती त्याचा अभ्यास पण घेत असतेच, नेहमीच घेते। तर हा असा माझा स्वयंपाक जवळजवळ तयार झालेला होता, वरण भात, सुकी उसळ आणि थोडासा ठेचा, पोळ्या, असं छान स्वयंपाक झालेला होता। आणि तसंही आम्हाला इकडे स्वयंपाक झाला की लगेच पटकन जेवायला, गरमागरम जेवण करायला आवडतं। चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, बाय।